तुकोबारांना गुरु करणं महत्वाचं. जसं ज्ञानोबारांनी म्हटलेलं आहे, अहो श्री गुरु ते जे पुसावे तर येणे माने सावध व्हावे. हे एकाची जाणे आवे सर्वे साची. देवा गुरुला विचारायचं असेल तर अर्जुनाला गुरु करावं, आणि देवाला मागायचं असेल तर तुकोबारांना गुरु करावं. एरवी देवाबरोबर भांडणारे तुकाराम महाराज, तुझं लागली खोडी पांडुरंगा बहु कुडी. पण ज्या वेळेला मागण्याचा प्रसंग येतो त्यावेळेला मात्र असं काही रूप धारण करतात तुकोबार आहे की देव निर्गुण असला तरी तो सगुण साकार झाला पाहिजे, एवढं प्रसन्न होईल अशा प्रकारचं स्तवन तुकोबारे करतात. स्तवन करत असताना तुकोबारांची आणखीन एक हातोटी आहे. ज्या विषयाची मागणी करायची आहे त्या विषयाला अनुकूल अशा प्रकारचं स्तवन करतात. तेव्हा या ठिकाणी तुकोबारा या पहिल्या चरणामध्ये परमात्मा प्रसन्न व्हावा म्हणून मागणी करतायत. तुकोबारा म्हणतात, प्रभू अहो दातारा, आपण धर्माची मूर्ती आहात, पाप पुण्य आपल्या हातामध्ये आहेत. आपण धर्माची मूर्ती आहात, धर्माची तू मूर्ती, तू धर्माची मूर्ती, आपण धर्ममूर्ती आहात. धर्माची मूर्ती या शब्दाचा अर्थ ज्याच्याकडे ज्याचं बाहुल्य असतं त्याला त्याची मूर्ती मानलं जातं. एखादा खूपच पाप करत असेल तर लोक म्हणतात तो पाप करतो, असं नाही. मूर्ती म्हणतो तो काय आहे? पापी आहे. पाप ओतून त्याचा पुतळा बनवलेला आहे. एखादा खूप क्रोधी असेल तर लोक म्हणतात क्रोधाचा तो पुतळा आहे. खूप भाग्य घेऊन एखादा जन्माला आला असेल तर त्याला म्हणतात भाग्याचा पुतळा. तुकोबारांनीच म्हटलेलं आहे, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. तसं या ठिकाणी तुकोबार आहे, देवाला धर्माची मूर्ती अशा प्रकारचं म्हणतात. आपण धर्ममूर्ती आहात. याचा अर्थ असा आहे की भगवंताच्या कर्तृत्वामध्ये धर्म हा अधिक प्रमाणामध्ये. ही मागणी तुकोबारांनी ईश्वराकडे केलेली आहे, देवाकडे केलेले आहे. पण कोणता देव, काय देव हा शब्द संत वाङ्मयामध्ये सामान्य रूपाने येतो. कधी तो निर्गुण निराकारा करता असतो, कधी सगुण निराकारा करता असतो, कधी सगुण साकारा करता असतो, कधी अर्चमूर्ती करता असतो. अर्थ करत असताना अर्थ करणाऱ्याला हे समजलं पाहिजे की या ठिकाणचा देव शब्द नेमका कोणत्या देवाला उद्देशून आहे. देव एक असला तरी औपाधिक रीतीनं अशा प्रकारचे त्याच्यामध्ये 4 प्रकार पडतात. एखादी पाषाणाची, लाकडाची, धातूची मूर्ती तयार केलेली आहे आणि त्या मूर्तीमध्ये जर प्राण प्रतिष्ठा केली असेल तर त्याच्यामध्येही देवत्व येतं. त्यालाही देव अशा प्रकारचं म्हणतात. अहो देवाची पूजा झाली का? देवाला नैवेद्य नका का खाऊ घालत नाही, पण कमीत कमी दाखवला का महाराष्ट्रात असेल तर. तर या ठिकाणी देव शब्दाचा अर्थ अर्चमूर्ती आहे. देवानी लीला केलेल्या आहेत. असा ज्या वेळेला अवतार घेऊन देव लीला करतो त्यावेळेला देव शब्दाचा अर्थ सगुण साकार स्वरूप आहे. देव जगाची निर्मिती करतो, देव जगाचं पालन करतो, देव जगाचा संहार करतो. अशा प्रकारचं वर्णन ज्या वेळेला देवाच्या नावाने येतं त्यावेळेला तो सगुण निराकार ईश्वर स्वरूप आहे. आणि जगाचं देव अधिष्ठान आहे असं ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला देव या शब्दाचा अर्थ निर्गुण
निराकार सच्चिदानंद स्वरूप अशा प्रकारचे. तेव्हा देव शब्द असा सामान्य रूपाने संत वाङ्मयामध्ये देव असेल, विठ्ठल असेल, हरी असेल, वेगवेगळ्या अर्थाने येत असतो. या ठिकाणी तुकोबाराय प्रार्थना करतात ती ज्या देवाची करतात, अर्थात तो ईश्वर स्वरूप देव आहे, ईश्वराची प्रार्थना करतात. आणि ईश्वराची प्रार्थना करत असताना तुकोबारांनी वर्णन करण्याकरता धर्ममूर्ती म्हटलेलं आहे, धर्माची तो मूर्ती असं म्हटलेलं आहे. तेव्हा तुकोबारांनी केलेलं हे स्तवन वास्तव आहे की अवास्तव आहे? काय असतं, अलीकडे जी स्तवनं केली जातात त्यामध्ये वास्तवतेचा भाग फारच कमी असतो आणि अवास्तवतेचाच भाग जास्त असतो. म्हणजे जो वर्णन करतो तो सुद्धा त्या वर्णनावर ठाम नसतो. त्याच्याही मनामध्ये त्या व्यक्तीविषयी जसं वर्णन करतोय तशी काय नसते, भावना नसते. लबाडच लोक जास्त झालेत महाराज अलीकडे. किमान पारमार्थिक माणसाचं तरी तसं नसावं. पारमार्थिक माणसाने जसं आत आहे तसं तोंडात असावं, जसं तोंडात आहे तसं काय असावं, आत असावं. बोले पैसा चाले समर्थाने भरलेले, जसं बोलतो तशा प्रकारचा वागतो, तसं त्याच्या आत आहे. आत एक, तोंडात एक, कृतीत तिसरंच. हे साधूचं लक्षण नाहीये, हे दुष्टाचं लक्षण आहे, दुर्जनाचं लक्षण आहे, खळाचं लक्षण आहे. जरी त्याने माळा घातलेल्या असल्याने कीर्तन करत असला पण जर आत अंतकरणात एक असेल, तोंडामध्ये एक असेल आणि भलतंच वागत असेल तर तो साधू नाहीये. तेव्हा जसं आत असेल तसं वर्णन करावं, नाही तर चिकटपट्टी लावावी. अवास्तव वर्णन करण्याची सवय लागू नये. आपल्या तोंडाला पतिव्रता ठेवावं, वाणीला तिला व्यभिचारी अशा प्रकारचं वेश्या बनवू नये. शक्यतो कोणाचे वर्णन करू नये. संत आणि देवाचं वर्णन करावं आणि जसं आहे तसं वर्णन करावं. तुकोबारांना असत्याचा स्पर्शच होत नाही. तुकोबारांनी असत्याला विटाळ मांडलेला आहे, विटाळ. देवाचंही वर्णन करत असताना तुकोबारांनी अवास्तवतेचा कधीही संबंध आपल्या वाणीला येऊ नाही दिला. संतत्व येण्याकरता जे अनेक अशा प्रकारचे सद्गुण लागतात त्यामध्ये सत्याचा सद्गुण हा अत्यंत महत्वाचा आहे. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, अया फळाचे हे महादीप पातली प्रभो. ज्ञानोबा म्हणतात की माझ्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं कर्तृत्व तर कशामुळे आलं असेल तर सत्य बोलण्याच्या तपामुळं. सत्यवादी असावं माणसाने. तुकोबाराय होते. तुकोबाराय देवाचं वर्णन करतात, धर्ममूर्ती आहे. तेव्हा हे वर्णन वास्तव आहे का, वास्तवाला धरून आहे का? कालीकडे जसं वर्णन केले जातात तसं आहे. उष्ट्राणंच ग्रहे लग्नम गर्दवाश्च शांती पाटका परस्परम प्रशंसन्ति अहो रूपम अहो ध्वनी. तुकोबारायांचं वर्णन आहे तसं असण्याचं काही कारणच नाहीये. तुकोबाराय वर्णन करतात आपण धर्ममूर्ती आहात. तेव्हा धर्म म्हणजे काय आहे आणि परमात्मा धर्ममूर्ती कसा आहे? धर्म शब्दाचा अर्थ काय आहे? बरं, आता आपल्याकरता अनुकूल काल आलेला आहे, म्हणजे धर्मावर विवेचन करणाऱ्या करता. नाही तर एक काल असा होता मग धर्म नाव घेतलं रे घेतलं की अक्षरशः लोकांना असं वाटत होतं त्याला दगड मारायचं काय कोणाष्ट. मध्ये स्वातंत्र्य नंतरचा काही काळ असा गेला आपल्या भारतामध्ये की धर्माच्या विरोधात बोलणारा सेक्युलर सुधारणावादी पुरोगामी विचाराचा अशा प्रकारची त्याची ख्याती होती. बदलला थोडा काळ, कारण आपल्या भारतीयाच्या नसानसामध्ये रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये ऋषी मुनींनी सांगितलेला धर्म अशा प्रकारचा मुरलेला असल्यामुळं ते तात्कालिक
तेवढ्यापुरतं ते वातावरण होतं. आता पुन्हा धर्माभिमुख अशा प्रकारचा समाज झालाय असं वाटतं. किमान धर्म या नावाची चीड तरी नाही येत आता, नका वागणं होत नाही. धर्म या शब्दाचा अर्थ काय आहे आणि परमात्मा हा धर्माची मूर्ती कसा आहे? तुकोबाराय धर्ममूर्ती म्हणून त्याचं वर्णन करतात. त्या वर्णनाने देव संतुष्ट होणार का? तो धर्ममूर्ती असेल तर संतुष्ट होईल आणि धर्ममूर्ती नसेल तर मग संतुष्ट होणार नाही. तेव्हा धर्म शब्दाचा अर्थ काय? धारयते इति धर्म. जो धारण करतो त्याला काय म्हणतात? धर्म म्हणतात. येतो अभ्युदय निश्रेय सिद्धी सधर्म. आचार्यांनी धर्माची व्याख्या केलेली आहे. ज्याच्या अनुष्ठानाने, ज्याच्या आचरणाने ऐहिक आणि पारलौकिक म्हणजेच आध्यात्मिक आणि आदिभौतिक अशा दोन्हीही प्रकारचा विकास होतो, त्याला काय म्हटलं जातं? धर्म म्हटलं जातं. किंवा ज्याचं रक्षण केल्यानंतर जो आपलं रक्षण करतो, धर्मो रक्षती रक्षितः असं म्हटलेलं आहे. या सगळ्या व्याख्या झाल्या. प्रत्यक्ष धर्माचं स्वरूप काय आहे? धर्माचे दोन प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, सामान्य धर्म आणि विशेष धर्म. विशेष धर्म या शब्दाचा अर्थ आहे प्रत्येक व्यक्ती करता, प्रत्येक व्यक्तीच्या उत्थानाकरता, प्रत्येक व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासाकरता म्हणजेच अंतःकरण शुद्धी करता. आध्यात्मिक विकास म्हणजे मठ मोठे बांधणं, फार कीर्तनाला तारखा येणं म्हणजे आध्यात्मिक विकास होणं असं नाहीये. चित्त शुद्ध होणं, चित्त भगवदाभिमुख होणं, चित्ताचा विषय परमात्मा अशा प्रकारचं होणं. वैसले ठाई लागले भरते त्रिपुटी वरते भेदी ऐसे अशा प्रकारची स्थिती होणं त्याला आध्यात्मिक विकास म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचा आध्यात्मिक विकास ज्या कर्माच्या अनुष्ठानाने होतो त्याला विशेष धर्म म्हणजे प्रत्येक व्यक्ती करता हा वेगवेगळा आहे. तो व्यक्ती जीवन जगत असताना ज्या स्थितीमध्ये जीवन जगतोय, अर्थात कोणी गृहस्थी असेल, कोणी वानप्रस्थी असेल, कोणी ब्रह्मचारी असेल, कोणी संन्यासी असेल, कोणी ब्राह्मण असेल, कोणी क्षत्रिय असेल, कोणी वैश्य असेल, कोणी शूद्र असेल, तर तो ज्या स्थितीमध्ये कर्माने त्याला ज्या स्थितीमध्ये अशा प्रकारचं ठेवलेलं आहे त्या स्थितीतून त्याचं उत्थान होण्याकरता जे नियम सांगितलेले आहेत ते वेगवेगळे आहेत. ब्रह्मचार्याचे नियम गृहस्थीला नाहीत, गृहस्थ्याचे नियम वानप्रस्थाला नाहीत, वानप्रस्थाचे नियम संन्यासाला नाहीत. पतीचा धर्म वेगळा, पत्नीचा धर्म वेगळा, पुत्राचा धर्म वेगळा, मालकाचा धर्म वेगळा, सेवकाचा धर्म वेगळा, गुरुचा धर्म वेगळा, शिष्याचा धर्म वेगळा. असं व्यक्तिनिष्ठ अशा प्रकारचा जो धर्म आहे त्या धर्माला विशेष धर्म म्हटलं जातं. आणि सामान्य धर्म या शब्दाचा अर्थ यच्च यावत मानवा करता अनुष्ठानाचे जे नियम आहेत त्याला सामान्य धर्म अशा प्रकारचं म्हटलं जातं. असे 10 सामान्य धर्म सांगितले गेलेले आहेत. त्यामध्ये प्राधान्यत्वाने दया हा धर्म आहे आणि तो सामान्य धर्म आहे. अत्यंत श्रेष्ठ आणि उच्च धर्माचा, उच्च प्रतीचा तो धर्म आहे दया. बरेच मोठे बाबांच्या ठिकाणी दया पाहायला मिळत होती. किती चुका केली एखाद्या विद्यार्थ्याने तेवढ्या पुरता भलता राग आल्यासारखा दाखवायचे. मला आठवतंय मी 4थ्या वर्षाला असताना काही गोयानंद यांचे वगैरे ग्रंथ पुस्तकं वाचले ना, असं झालं की शिकून काय करायचं, साक्षात्कार व्हायला पाहिजे. आणि आम्ही सगळं सामान फिमान विकून गेलो ऋषिकेशला न विचारता. त्यावेळेला संस्थेत पहिली 8-10 विद्यार्थी राहत होते, संस्थेत राहायला होतो.
आणि संस्थेत राहायला असताना कोणालाही न विचारता निघून गेलो. इकडे काय 10-15 दिवस राहिलो, काही मिळ नाही, बसलो, पुन्हा आलो. हुलकुद्रे मास्तर म्हणून राहत होते मंदिराच्या जवळ, जुना परिचय होता भाऊंच्याकडून. तिथं थांबलो. बुवांना कळलं. बुवाने सांगितलं, अरे तू विचारून गेलो नाही, माझा संस्थेत नाही यायचं. आता नाही यायचं म्हटलं काय, काही गेलोच नाही. पुन्हा 4-6 दिवसांनी आले. खरे तू याला काही सांगायला लिहून दे म्हणा, मी पुन्हा जाणार नाही म्हणून, आणि येऊन जा. पुन्हा घेतलं संस्थेमध्ये. त्याला दया म्हणतात. दया करणे जे पुत्रासी तेचे दासा आणि दासी. साधूंचा हा मुख्य धर्म आहे. मुख्य धर्म आहे दया. दया धर्म अत्यंत महत्वाचा आहे. ज्या ठिकाणी मूर्तिमंत दया असते त्या ठिकाणी परमात्मा असतो असं तुकोबाराय म्हणतात. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. देव काही स्वरूपाने दिसत नाही, पण यांच्या अंतःकरणात देव आहे हे कसं ओळखायचं? त्याच्या अंतःकरणातल्या दयेवरून. दयेचं कार्य दिसतं, शांतीचं कार्य दिसतं, क्षमेचं कार्य दिसतं. तेव्हा दया हा धर्म आहे, दान देणं हा धर्म आहे, सत्य बोलणं हा धर्म आहे. तेव्हा हे जे सामान्य धर्म आहेत याचे यावत मानवा करता अनुष्ठानी अशा प्रकारचे धर्म आहेत. आणि अशा सामान्य आणि विशेष धर्माची आपण मूर्ती आहात, मूर्तिमंत पुतळे आहात, अशा प्रकारचं तुकोबाराय भगवंताचं स्तवन करत असताना श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे बरे इकडून या बघ काय नाही. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. पुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव. तेव्हा धर्माचे जे 2 प्रकार आहेत, विशेष धर्म आणि सामान्य धर्म, या दोन्ही धर्माचा भगवंताच्या ठिकाणी अतिरेक आहे, अधिक्य आहे, विशेषत्व अशा प्रकारचं आहे. कसं? भगवान अवतीर्ण होतात ते धर्माच्या रक्षणाकरता. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगे युगे धर्म संस्थापनार्थाय संभवामी. धर्माच्या पुनर्स्थापनेकरता, निर्मिती करता नाही. धर्म अनादी आहे. प्रवाहरूपाने जगही अनादी अशा प्रकारचं मानलेलं आहे. तर ज्या वेळेला अधर्माची बढती होते आणि मग धर्म लुप्त झाल्यासारखं होतो, त्यावेळेला अधर्म करणाऱ्याचा नाश करून पुन्हा धर्माचं पालन करणाऱ्याला आश्रय देणं आणि या रूपाने धर्माची स्थापना करण्याकरता भगवान अवतीर्ण होतात. धर्माचं अनुष्ठान करणारा देवाला खूप आवडतो. आपापल्या धर्माचं अनुष्ठान केलेलं देवाला अति आवडतं. धर्माचं अनुष्ठान करणाऱ्यावर देव प्रसन्न होतात. धर्माचं अनुष्ठान करण्याकरता वाटेल ते करण्याकरता भगवान काय उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे
तुम्ही म्हणाल वा बुवा, तुम्ही इकडच्या बोटावरचा थुका तिकडच्या बोटावर लावून राहिले. तिथं भक्ती करता परमात्मा उंच नीच काही म्हटलेलं आहे आणि तुम्ही ते धर्माकडे कुठं लावलं. खरंय, भक्ती करता परमात्मा काहीही करायला तयार होतो हे जरी तुम्हाला मान्य असलं तरी अर्ध काम जवळजवळ झालेलं आहे. कसं काय अर्ध काम झालं? तर भक्ती हा धर्मच आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण, हरि कीर्तन, दया, क्षमा, समाधान, संतजन, सकळ धर्माचे कारण. तेव्हा भक्ती हा कलियुगातला सगळ्यात मुख्य धर्म आहे आणि पुन्हा सामान्य धर्म आहे. याच्या यावत कोणी ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, ब्रह्मचारी असेल, गृहस्थी असेल, वानप्रस्थी असेल, संन्यासी असेल, पिता असेल, पुत्र असेल, पत्नी असेल, कोणी असो, प्रत्येकाने ज्याचं अनुष्ठान करावं, आचरण करावं अशा प्रकारचा धर्म आहे भक्ती. आणि त्या धर्माचं अनुष्ठान करण्याकरता परमात्मा काहीही करायला तयार असतो. असं धर्माविषयीचं आधिक्य आणि स्वतःच्या अनुष्ठानामध्येही भगवंताच्या धर्म आहे. राम अवतारामध्ये भगवंतांनी मानव धर्माची मर्यादा कुठंच ओलांडली नाही. कृष्ण अवतारामध्ये सुद्धा भगवंतांनी द्वारकेमध्ये असताना गृहस्थ आश्रमाचं यथोचित अशा प्रकारचं पालन केलेलं आहे. असं धर्माचं आधिक्य भगवंताच्या जीवनामध्ये असल्यामुळं तुकोबाराय भगवंताचं स्तवन करत असताना म्हणतात की प्रभू आपण धर्ममूर्ती आहात. एखाद्या वेळेला आपल्याला असं वाटतं की परमात्मा या ठिकाणी धर्माच्या विरोधात कसं बोलतात, कसं वागतात. तर त्याचं कारण असं आहे की ते आपलं अज्ञान आहे. धर्माच्या काही मान्यता आपल्या आपण चित्तावर ठसवलेल्या असतात. धर्म देश काल परिस्थितीनुरूप बदलतो हे आपल्याला माहिती नसतं, देवाला ते माहिती आहे. त्यामुळं देव बोलतो तो धर्म आहे, देव करतो तो धर्म आहे. परमात्मा धर्माला कधीही अशा प्रकारचं विसंबत नाहीत. म्हणून तुकोबारायांनी देवाचं स्तवन करत असताना धर्माची तू मूर्ती असं म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की तुकोबारायांना पुढे जी मागणी करायची आहे त्या मागणीचा संबंध ही धर्माशी आहे. तुकोबाराय मागायला आलेले आहेत. मागायला आल्यानंतर मागणाराचा काही धर्म असतो आणि ज्याच्याकडे मागायला आलेले आहे त्या दात्याचाही काय असतो, धर्म असतो. दात्या आणि मागत्यासी धर्मनीती तरी बोलिली ऐसी. दात्या आणि मागत्याला धर्मनीतीनं काही नियम अशा प्रकारचे सांगितलेले आहेत. तेव्हा आलेल्या याचकाला आपल्या शक्तीनुसार दान देणं हा दात्याचा काय आहे, धर्म आहे. आणि तुकोबाराय म्हणतात देवा आपण साक्षात धर्म स्वरूप आहात. तुकोबारायांची हुशारी ही आहे की आपण मागायला चाललेलो आहे आणि देवाला मागणार आहे, तर देवाला नाही म्हणताच येऊ नये. आपण जे मागतोय ते देवाला नाही म्हणता येऊ नये म्हणून नाही म्हणण्याचे जे दरवाजे ते सगळे तुकोबाराय एक एक काय करतायत, बंद अशा प्रकारचं करतायत. आपण धर्ममूर्ती आहात, साक्षात धर्माचे पुतळे आहात. आणि धर्ममूर्ती असल्यामुळं दात्याचा काय धर्म आहे हे आपल्याला सांगण्याची गरज आहे असं नाही, कारण आपण साक्षात धर्ममूर्ती आहात. मी याचं काय भिकारी आहे, मागण्याकरता तुमच्या पुढे आलेलो आहे, तुमच्या पुढे मी पदर पसरलेला आहे आणि तुमच्या ठिकाणी ती काय आहे, शक्ती आहे. पगार वेगळा आणि दान वेगळं. पगार हा केलेल्या कर्माचा असतो आणि दान हे दात्याच्या औदार्याचा भाग असतो. मागणाऱ्याने काही केलेलंच असलं पाहिजे किंवा काही केलेलं आहे का नाही हे दान देत असताना पाहता नाही येत. तो का म्हणे दान सेवा घेतल्या वाचून
सेवा घेतल्याशिवाय अशा प्रकारचं दान द्यावं लागतं, दान दिलं जातं. तेव्हा आपण जे मागणार आहे ते मागत असताना देवाने न देण्याकरता वाटा शोधू नये म्हणून तुकोबारायांनी पहिले वाट बंद करून टाकलेली आहे की आपण धर्ममूर्ती आहात. आणखीन स्तवन करतायत, पाप पुण्य तुझे हाती. देवा, आपण पाप पुण्याच्या बाबतीत सर्वे सर्व आहात. आपल्या हातात आहे पाप पुण्य. हातात आहे याचा अर्थ पाप कशाला म्हणायचं आणि पुण्य कशाला म्हणायचं हे ठरवणारे तुम्ही आहात. आम्ही पुण्य म्हणून केलं तर पाप होतं आणि एखाद्या वेळेस पाप म्हणून केलं तरी काय होऊ शकतं, पुण्य होऊ शकतं. कारण पाप आणि पुण्य हे दोन घटक असे आहेत की त्याचं प्रत्यक्ष होत नाही. पापाचं आणि पुण्याचं प्रत्यक्ष होत नाही. आणि मग त्याची मान्यता ही केवळ ईश्वरावरच अवलंबून आहे. मला असं वाटतं की हे करणं पुण्य आहे, हे आपलं अज्ञान आहे म्हणण्यापेक्षा मूर्खपणा आहे. आपण आपल्या ताकदीच्या पलीकडे चाललेलो आहोत. पाप आणि पुण्य तो ठरवू शकतो की ज्याला कर्माचा परिणाम समोर दिसतो. पाप पुण्य हे बी आहे आणि परिस्थिती हे त्याचं फल आहे. आणि शास्त्राच्या मनोगतानुसार, संतांच्या म्हणण्यानुसार ज्या वेळेला पुण्य वा पाप उगवतं, अंकुर घेतं, त्यावेळेला त्याला 4 महिन्याला वा 6 महिन्याला फळ येतं असं नाही. आपण शेतीमध्ये पेरतो तर पेरल्यानंतर 4-6 महिन्याच्या कालावधीमध्ये ते पेरलेलं पिकाच्या रूपाने आपल्याला परत मिळतं. नसेल शेती, एखादा व्यापारी असेल, व्यापाऱ्याने त्या पैसा एखाद्या मालात गुंतवला तर त्यालाही 8 दिवसात 4 दिवसात लगेचच त्याचं फल, नफा अशा प्रकारचा मिळत असतो. कामाला गेला, सकाळी गेला, संध्याकाळी लगेच हातामध्ये त्याचं फल मिळतं. म्हणजे व्यवहारामध्ये ज्या पेरण्या केल्या जातात कोणत्याही अवच्छेदकाने असतील त्याची फलं तात्काळ मिळतात. पण या पाप पुण्याचं असं विचित्र काम आहे की त्या पाप पुण्याचं फल 4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्षात मिळत नाही याच्यात विशेष नाही. त्या जन्मात सुद्धा मिळत नाही. त्या जन्मात मिळत नाही याच्यातही विशेष नाही. एखाद्या वेळेला त्याच्या फलाकरता मध्ये करोडो जन्म जातात. कारण मानव देहामध्ये आपण जे कर्म करतो आणि त्यापासून जे पापाचा वा पुण्याचा अंकुर अशा प्रकारचा तयार होतो, पाप पुण्य तयार होतं, त्याला क्रियमान कर्म म्हणतात. जे हल्ली शरीरामध्ये कर्म केलं जातं त्याला क्रियमान म्हणतात. अर्थात करेपर्यंतच ते क्रियमान असतं. केलं की लगेच त्याचं संचित बनतं, म्हणजे संचितात जाऊन जमा होतं. पण त्या संचितामध्ये अगोदर एवढं कर्म असतं की त्याचं फल भोगण्याकरताच करोडो जन्म घ्यावे लागतात. आणि मग ते संपल्यानंतर याचा नंबर लागतो. म्हणजेच या सद्गुरु तुकाराम. तेव्हा आपण केलेलं जे पाप वा पुण्य स्वरूपाने दिसत नाही, त्याचा भोगही
खूप अशा प्रकारचा कालावधी लोटल्यानंतर भोगावा लागतो. त्यामुळं भोगणाऱ्यालाही हे कळत नाही की हे कशाचं फल आपल्याला भोगावं लागतंय. बऱ्याच वेळेला माणसं तक्रारी करताना दिसतात. आपणही तक्रारी करतो, आम्ही कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही. हे आमच्याच वाट्याला कसं काय आलं वा? तर त्याचं उत्तर असं आहे की जे ज्याने केलेलं नाही ते त्याला भोगावं लागतच नाही. आणि भोगावं लागत असेल तर ते त्याने केलेलं आहे. आध्यात नाही मध्यात काय नाही, चांगला मध्ये असं कधी घडतच नाही की दुसऱ्यानं केलं आणि याला भोगायला लावलं. ज्यांनी केलं त्यालाच भोगावं लागतं महाराज, त्यालाच भोगावं लागतं. आणि भोगल्याशिवाय कर्म संपतच नाही, संपू नये असा ईश्वराचा संकल्प आहे ना. भुक्तम क्षीयते कर्म जन्म कोटी शतैरपी. करोडो अशा प्रकारचे जन्मामध्ये गेले तरी कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून पाप काय आणि पुण्य काय याविषयीचा निर्णय सर्वसामान्य बुद्धी असणारे देऊ शकत नाही. याच्यात नवल नाही. ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त असलेली मंडळी सुद्धा या बाबतीत साशंक असते. किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः. अत्र किं कर्म किम कर्म इति अत्र कवयः. कवयः म्हणजे टलाट हिंगण बेट लावणारा तो कवय नाही. कवयः शब्दाचा अर्थ सर्वज्ञ. कवी म्हणजे विद्वान. गीतेमध्ये संस्कृत भाषेमध्ये कवी या शब्दाचा अर्थ काय आहे? विद्वान आहे. कविम पुराण मनुष्या सितार मनोरणीयाम समनुस्मरेद्य. ज्ञानोबारे त्याच्यावर स्पष्टीकरण करत असताना म्हणतात एक मोहिलेगा क्रांतदर्शी दीर्घदर्शी. क्रांत या शब्दाचा अर्थ असा आहे की जन्माच्या भिंती ओलांडून ज्यांची बुद्धी पुढे जाऊन पाहू शकते ती मंडळी सुद्धा मोहित होतात. सर्वसामान्याला तर काहीच दिसत नाही महाराज, काहीच त्याला कळत नाही, काहीच समजत नाही. आणि म्हणून मग या बाबतीत सर्व कोण आहे? ईश्वर आहे, ईश्वर. दुसरी गोष्ट अशी आहे की पाप आणि पुण्याचा फलदाताही तो आहे. परमात्मा हा कर्म फलदाता आहे. जसं ज्याचं कर्म असेल त्याप्रमाणे त्या कर्माप्रमाणे फल देणारा देव अशा प्रकारचा आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. कोणाचं काय मला नाही माहिती आहे, पण कर्माचं फल देणारा ईश्वर आहे. आणि मग जो न्यायाधीश असतो कायद्याप्रमाणेच त्याला न्याय द्यावा लागतो. पण तरीही कशाला प्राधान्य द्यायचं या बाबतीत त्याला स्वातंत्र्य असतं. कधी कधी एखाद्याने एखाद्याचा खून केला, तो मेलाय, मर्डरची केस त्याच्यावर दाखल झालेली आहे आणि पुराव्या सिद्धी आहे किंवा यांनी मारलेलं आहे, तरीही पण मग त्याला मारण्याचा त्याचा हेतू नव्हता. रागावला आणि त्याला सहज हाणलं, त्याच्या मरमी लागलं, तो मेला. म्हणजे मारण्याकरता त्यांनी मारलं नाही. निर्दोष सुटू शकतो जर न्यायाधीशाने अशा प्रकारचं मनामध्ये आणलं तर. तसं देवाचं सुद्धा आहे. कर्म फलदाता असल्यामुळं कोणत्या कर्माचं कधी फल द्यायचं हे याच्या हातात आहे. आणि मग महाराज ते ज्याच्या हातात आहे ना, हे ज्याच्या हातात आहे तो पापाचं पुण्य आणि पुण्याचं पाप करू शकतो. कसं काय करू शकतो? करू शकतो. आपण कसा करू शकतो? तो असा करू शकतो की जसं अर्जुनाला त्या उर्वशीनं काय दिला होता? शाप दिलेला होता की 1 वर्ष तू काय होशील? नपुंसक होशील, षंड अशा प्रकार. आता केवढा मोठा भयंकर शाप आहे. अर्जुनासारख्या नरा करता हा शाप कितीतरी भयंकर होता. पण मग भगवंतानी तो शाप अशा वेळेला घातला की ज्या वेळेला अर्जुना करता तो शाप नाही
तो काय सिद्ध झाला? वर सिद्ध झाला महाराज. जर तो शाप त्याला नसता तर अर्जुन अज्ञात राहूच शकत नव्हता. आणि मग त्याला ओळखलं असतं तर पुन्हा यांना 12 वर्ष वनवासामध्ये आणि 13 वर्षात अज्ञातवासात जावं लागलं असतं. म्हणजेच ते अर्जुनाच्या दृष्टीनं त्या बयेनं दिलेला शाप हा शाप नाही, काय ठरला? वरदान ठरला. कसं काय वरदान ठरला? याच्यामुळं, कारण पाप पुण्य याच्या हातामध्ये आहे महाराज, याच्या हातात. अशा प्रकारे उदाहरण तुम्हाला सांगतो. शुगरवाले जी माणसं आहेत तर त्यांच्या दृष्टीनं ज्या पदार्थामध्ये खूप शुगर आहे ते पदार्थ म्हणजे विष असत. शुगरवाल्या माणसाकरता केळी, आंबा हे काय आहे? विष आहे. पण ज्या वेळेला ज्याची शुगर वाढते त्याची कमी पण होते. आणि शुगर वाढली तर लगेच त्रास नाही होत, कालांतराने होतो. पण जर कमी झाली, मर्यादेपेक्षा कमी झाली तर तात्काळ तो मरतो सुद्धा. मग अशा वेळेला त्याला केळ देणं किंवा आंबा देणं हे विष नाही, अमृतासारखं असतं. आणि मग ते देणं ज्याच्या हातात आहे, द्यायचं ज्याच्या हातात आहे, त्यांनी जर बरोबर कमी झालं त्यावेळेला केळ दिलं तर त्याला ते कशाला विषासारखं होईल? ते अमृतासारखं होत. त्याला पाप पुण्य तुझ्या हाती तुकोबर आहे म्हणतात. देवा, आपण धर्ममूर्ती आहात आणि पाप पुण्य तुमच्या हातात आहे. पाप पुण्याचं फल तुमच्या हातात देणं आहे. आणि मग अशा वेळेला पापाचं फल दिलं की जे फल पापाचं नसून पुण्याचं वाटावं. कल्पना करा, एखादा मनुष्य जवळ पैसे आहेत आणि त्याच्याजवळ पैसे हे भामट्यानी हेरलेले आणि त्याचा पाठलाग करत चाललेले आहे. असं जवळ घर नाहीये, थोडी वस्ती लांब आहे आणि अशा वेळेला त्याला चौकडून घेरलंय आणि एकदम त्याचं तोंड दाबायचं आणि त्याचे पैसे काढून घ्यायचे. त्याला हा आवाज सुद्धा करू द्यायचा नाही, असे हेतून ते आलेले आहेत. आणि कल्पना करा, त्याला काटा मोडण्याचं कर्म आहे त्याच्या प्रारब्धामध्ये. आणि नेमकं त्या वेळेला त्यांनी यायच्या 1-2 मिनिट अगोदर भगवंताने जर ते फलतीत घातलं आणि एकदम अचानक त्याच्या पायात काटा घुसला, मोठ्याने बोंबालला तो. बोंबालल्याबरोबर शेजाऱ्या बाजाऱ्या वस्तीवरचे लोक धावत आले आणि ते धावत आले म्हणून भामटे निघून गेले. काय वाटतं तुम्हाला? काटा मोडणं पुण्याचं फल वाटतं का पापाचं फल म्हणणार आहे तुम्ही? पाप पुण्य तुझे हाती तुकोबर आहे म्हणतात. देवा, तुमच्या हातामध्ये हे फल देणं, पाप पुण्य तुमच्या हातात आहे. आपण धर्ममूर्ती आहात आणि पाप पुण्य तुमच्या हातात आहे. काय असतं? मागणी पूर्ण होण्याकरता ज्याच्याकडे मागायचंय तो दाता असावा लागतो. दाता होण्याकरता 2 लक्षणं लागतात. दाता होण्याकरता संपन्नता लागते आणि दाता होण्याकरता औदार्य लागतं. काही माणसाच्या ठिकाणी औदार्य असतं, संपन्नता नसते. बऱ्याच माणसाला वाटतं की बा आपण एकट्याने सगळं खर्च करावा सप्त्याचा. ह्या मंडळ दररोज पंक्ती आमकं धमकं लय मनात येतं आणि त्याला खडीसागर घ्यायला पैसे नसतात. 18-20 दारिद्र्य असतं. कसं काय दाता होणार आहे तो? जरी अवदारी असलं तरी काय नसतं, संपन्नता नसते, नाही दाता होऊ शकत. बरं, एखादं संपन्न असतो तर कोणाचं बोट कापलं तर पुढची क्रिया करावी नाही वाटत, अशा वृत्ती राहते. अवदार्य नाही तो हे काय होऊ शकत नाही, दाता होऊ शकत नाही. दाता होण्याकरता संपन्नता ही लागते आणि औदार्य ही लागतं. पाप पुण्य तुझ्या हाती, तू संपन्न आहेस आणि धर्माची तू मूर्ती, तू काय आहेस? उदार आहेस. महाराज स्तवन वरून स्तवन केलेलं आहे आणि तुकोबरायांनी असं काही आपली मागणी पूर्ण करण्याकरता देवाला अशा स्थितीत उभा केलेला आहे. देवा, आपण धर्ममूर्ती आहात, पाप पुण्य तुमच्या हातामध्ये आहे, तेव्हा हे दातारा. आणि मग दुसऱ्या चरणामध्ये
भगवंता करता या दोन्हीही विशेषणाने युक्त असा शब्द वापरलेला आहे. दातारा, आपण काय आहात? दातार आहात. दातार परमात्मा दाता आहे. तोची एक दान शूर दाता, तुकोबारायने भगवंताला दातार म्हटलेलं आहे. तेव्हा हे दातारा दुस्तरा कर्मापासून मज सोडवी, आणि मागणी देवासमोर सादर केलेली आहे. त्या मागणीचं स्वरूप असं आहे की कर्मापासून सोडव. ते कर्म कसे, त्याला विशेषण दिलेलं आहे, दुस्तर आहेत. असे जे दुस्तर कर्म आहेत त्या कर्मापासून तू मला सोडव. तेव्हा कर्म दुस्तर का आहे? कर्मापासून सोडवण्याची विनंती तुकोबाराय मागणी का करतात? कर्मापासून नाही सुटलं तर हानी काय आहे? कर्मापासून सुटल्यानंतर फायदा काय आहे? कर्म दुस्तर कसा आहे आणि परमात्मा कर्मापासून कसा सोडवू शकतो? तुकोबारायने भगवंताला दातार काय म्हटलेलं आहे? आदी विषयाचं क्रमशः चिंतन होईल. अर्थात क्रमशः म्हणजे उद्या. आजची वेळ आपली संपलेली आहे, तेव्हा अभंगाचं उर्वरित चिंतन उद्या होईल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री